मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये काही ना काहीतरी वेगळं, आणि या वेगळ्यामध्ये खरं तर नव्याचा शोध घेत असताना जुन्याची आठवण आणि मातीतलं सोनं पिकवणाऱ्या त्या माऊलींचा सन्मान. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असताना तो यशस्वी होण्यासाठी ज्या हातांची मदत लाभते त्या हातांचाही सन्मान, त्या माऊलींचाही सन्मान होणार आहे. आज आपण भेटणार आहोत पेणमधील खारपाले गावात राहणाऱ्या सौ मिलन राणे वहिनींना. सुरुवातीला आठवड्याच्या बाजारामध्ये पापड बनवून विकले आणि त्या पैशातून घर सावरलं. पण काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. त्याच शोधात असताना त्यांना हळदीच्या शेतीने आकर्षित केलं. पण रायगड म्हटलं की फक्त भात लागवडीची शेती असा समज रुजला होता. ही परंपरा मोडीत काढत त्यांनी पेणमध्ये हळदीची शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरच्यांचं सहकार्य मिळालं नाही, पण त्यांनी जिद्दीने परिसरातल्या महिलांना एकत्र आणून हळदीची शेती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या याच कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्र शासनाने 2013 साली जिजामाता कृषीभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. भेटूया मिलनताईंना आणि जाणून घेऊया त्यांच्या या खडतर प्रवासाबद्दल. नमस्कार. 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 क्या उखाणा? आजगरात माजगर, हां, माजगरात खांब, खांबावर घड्याळ, घड्याळात वाजला एक, नाव घेते यशवंतराव अण्णाजीराव पालांडे यांची लेक, घड्याळात वाजले 3, नाव घेते संभाजीराव पुंडलिकराव राणे यांची सून, घड्याळात वाजले 9, परातीत घेतले गहू, गव्हाच्या केल्या पोळ्या, पोळीवर वाढले तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये कृष्णाजीरावांचे नाव घेते आणि आमचा शोभून दिसतो जोडा. काय सांगताय मला हो? तुम्ही पण घ्या ना. विठ्ठलाची कृपा झाली मजवर अपार आणि मिलनच्या साथीने सुखाने झाला आमचा संसार. द्या सगळ्यांची ओळख करून. हे माझे मिस्टर कृष्णा नमस्कार. संभाजी राणे. ते वडील आहेत माझे. नमस्कार बाबा. ती माझी 5 नंबर जाव आहे, भारतीय. 5 नंबर. नमस्कार. ही माझी 6 नंबर जाव. 6. नमस्कार. हे माझे 6 नंबर दीर. नमस्कार. ते आमच्या चुलत्यांची सून आहे. नमस्कार. ती माझी मोठी मुलगी. नमस्कार. ती माझी 2 नंबर मुलगी. नमस्कार. हा 3 नंबर मुलगा. नमस्कार. आणि हा 6 नंबर जावेचा मुलगा. 6 नंबर. नमस्कार. ही माझी 5 नंबर जावेची मुलगी. नमस्कार. हा माझ्या बहिणीचा मुलगा. नमस्कार. ही माझी म्हणजे वेळोवेळी आमच्या सहकार्याने म्हणजे ज्या वेळेला कामं करतो आम्ही त्यावेळेला नेहमी हजर असणाऱ्या सहचारणी म्हणता येईल. ती दुसरी मैत्रीण माझी सहचारणी. तिचे ते मिस्टर. नमस्कार. माहेर कुठे? महाडमध्ये, आचोळी गाव, रायगडच्या पायथ्याजवळ. तुमचं बालपण सगळं? माझं बालपण संपूर्ण खारपाळ्यामध्ये. खारपाडी. आम्ही प्रॉपर सिंधुदुर्गचे. आता आपण काय करता सध्या? आता सध्या हिला शेतीला आम्ही मदत. हिला शेतीला मदत. काय छान वाटलंय मला ऐकून, हो की नाही? मग तुम्ही मदत करता कशा पद्धतीची कामं ह्या तुम्हाला सांगतात? शेतीची कामं जी आहेत ती मला सांगत नाही. हां. ती पहिल्या आधी सकाळी उठून तिचं नित्यक्रम झालं की ती जेवणाची जी कामाला माणसावर असतात की आमच्या जेवणाची तयारी करते. बरं. तोपर्यंत माझी जी शेतामध्ये इतर जी काय काम असतात, शेतावर फेरी मारणं. फेरी मारणं काय सुंदर काम आहे तुमचं. शेतावरती फेरी मारणं, नंतर शेतामध्ये बाकी जी काय कामं असतील, मग आज काय कामं करायचे, उद्या काय कामं करायचे, याचं सगळं बारकाईने निरीक्षण करणं आणि त्यावेळी ज्यावेळेला जे काम करायचं असेल ते आपण काम करत राहायचं. आणि तुमचं बालपण सगळं महाडमध्ये, महाडच्या आचोळी गावामध्ये. आचोळी गावात. मग कितवी पर्यंत तिकडे शिक्षणाची व्यवस्था होती? तिथे 10वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती. बरं. मग तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण? 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. मी नापास झाले 10वीला. हां. त्याच्यानंतर मी इकडे सासरी आल्यानंतर शिकायचं होतं, हे एक आवड होती निर्माण, म्हणजे मनामध्ये होती. त्यास मी बोलून दाखवलं मिस्टरांना की मला शिकायचं आहे पुढे. त्यांनी मला होकार दिला. त्यावेळेला मी बाहेरून 10वीला बसले आणि 10वी पास झाले. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग पुढे 11वी 12वी कर तू. मग पण वहिनी कसं गेलं बालपण? एकदम कसं होतं? बालपण चांगलं होतं, छोटं कुटुंब होतं, सुंदर होतं, पण अडचणी होत्या, परिस्थिती गंभीर होती, काही म्हणजे खूप हे होतं, प्रॉब्लेम असायचे. तुमची कशी होती लहानपणी परिस्थिती? लहानपणीची आमची परिस्थिती एकदम खूप बिकट, एकदम म्हणजे अतिशय न सांगितली अशी बिकट होती. आणि दुसरी गोष्ट की आम्ही इथे गावामध्ये बाहेरून आलो आहोत माणसं. शेतीभाती आमची काहीच नव्हती. विषय म्हणजे शेतीभाती आमचा विषयच नाही, काहीच नव्हती इथे. त्याच्यामुळे आम्ही त्याची मूल मजुरी करायचो. अक्षरशः इतकी बिकट परिस्थिती की गणपतीची माती मळी आम्हाला जेवायला मिळायचं.
हो. आणि हे काम करत असताना त्यांना सोबत त्याच्यानंतर घेऊन जायचे ते. मला पोटभर मिळायचं म्हणून ह्यांना मिळायला पाहिजे मग त्यांना घेऊन जायची की आमची बिकट परिस्थिती होती. कसे कसे दिवस असतात आणि आता बदललेले दिवस सगळे, हो की नाही? हो, बरोबर आहे. पण मग सगळी मेहनत तुम्ही सगळ्या भावंडांनी केली. मग प्रत्येकाने आपापल्यापर्यंत मेहनत केली म्हणजे आणि त्यातूनच जशी वेळ मिळेल शाळेत जायचो. हो. मग तुमची भेट कुठे? वडखळ नाक्यावर? नाही. कसं काय? लग्न कसं जमलं? तिथे एक फार्म हाऊस आहे ह्यांच्या बाजूला. फार्म हाऊस जिरणे गाव म्हणून तिथे फार्म हाऊस आहे. 40 एकरचं फार्म हाऊस आहे. तिथे माझे वडील एक सर्व्हिसमॅन असले, त्यांच्या ऑफिसमधून तिथे कामाला लागलेले, सिक्युरिटी गार्ड म्हणून. आणि तिथे हे साईट मॅनेजर होते तिकडे. त्यावेळेला. मग त्यांचं बोलणं झालं आणि मग मागणी घातली ह्यांनी डायरेक्ट वडिलांना. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, पण जेव्हा ही मागणी आली तेव्हा तुमचा लगेच होकार होता? वडिलांचा होकार होता. त्यांना म्हणजे चांगलं वाटायचं की मुलगी चांगलं, मुलीचं चांगलं होते. पण मी परिस्थिती जाणीव केली की बाबा एवढं अंतर आहे, एवढी परिस्थितीची उणीव म्हणजे आहे आणि एवढं मोठं कुटुंब तुमचं, यांचे 6 भाऊ होते, ते मला माहिती होतं. कसं काय मी ॲडजस्ट करू शकेल? म्हणजे मला जमणार नाही, तुम्हाला पण ॲडजस्ट करावं लागेल, कसं जमेल का? त्यावेळेला म्हटलं मला काय प्रॉब्लेम नसते, तुझं फक्त होकाराची गरज आहे. अरे वा. हे कुठे ठरलं? हे कुठे बोलला हे तुम्ही? ज्या वेळेला घरी आलेले त्यावेळेला तेव्हा त्यांनी घरी. सांगितलं. या सगळ्या गप्पा सुरू असताना अजूनही आपण खूप बोलणार आहोत, पण एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं, या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. हा, मी तुम्हाला एक नातं विचारणार आहे. ते नातं कुठलं हे तुम्ही अचूक सांगायचं. मामीच्या नवऱ्याच्या मुलाची बायको तुमची कोण? वहिनी. अभिनंदन. झी मराठीकडून वहिनी तुम्हाला मिळत आहे सोन्याची नथ. अभिनंदन. फायनली लग्न कधी झालं? हा, लग्न 1992ला झालं. आणि प्रवास सुरू झाला, हो. हो की नाही? या कधी रागावतात का हो? काय हो? काय नाही, बोला. रागवणं असं नाही. हा? नाही. नाही ना? काय मग का हसली मुलं? म्हणून तर हसले ते. हो का? कसा आहे स्वभाव? ठीक आहे, मृद, शांत, संयमी. नाही, कधी कधी अशी चिडचिड होते ना, असं नाही. कामाचा वेळ बसेल तर चिडचिड होतं. आता हे बोलायची काय गरज होती का? आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? एकदम तापट. मनासारखं नाही झालं तर एकदम रुद्र अवतार परवडला, पण भयानक. कशामुळे हो हे? स्वतःच्या बरोबर ते ऍडजस्ट नाही दुसऱ्यांना करणार, दुसऱ्यांनी स्वतःला त्यांच्यासोबत adjust. बोलल्या. सगळ्या जावांचे चेहरे असे खुलले आहेत ना, इतकी वर्ष हेच कोणीतरी बोलायची वाट बघत होतं. नाही, पण मला सांगा, हा तापटपणा, इतका तापटपणा आता थोडा कमी करावा असं नाही वाटत तुम्हाला? आता भरपूर कमी आता खूप बदल झालाय. पण पहिलं जो स्वभाव होता त्याच्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल तर 99% बदल झालाय पूर्णपणे. मला सांगा, या तापटपणावर नेमकं काय लावलं तुम्ही? कसं काय इलाज एकच केला? मंत्र सगळ्या जावांना दिला मी. हा. फक्त बोलायचं नाही. जे काय ते बोलतील, जे काय ते प्रतिक्रिया करतील त्याच्यावर प्रतिक्रिया करायची नाही. फक्त आपण आपलं काम करत राहायचं, नंतर आपली बाजू पटवून द्यायची. अच्छा, म्हणजे तुम्ही थोडक्यात जावा मिळून एक वेगळा ग्रुप, स्वतंत्र बचत गट तयार केला, हो की नाही? तर मला तुम्हाला विचारायचं, आज एक वेगळ्या प्रकारच्या शेतीतून तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळाले. सुरुवात कशी झाली? लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी 94 साली 18 लाखाचं काहीतरी, नाही, 10 लाख झालं. म्हणजे त्यावेळेला लमसम असं नुकसान झालं त्यांचं. ठीक आहे, नुकसान झालं. आणि मग नुकसान झाल्यावर पूर्ण कोलमडून गेलेले. काय होतं सांगा मला तो काळ? म्हणजे खूप अगदी बिकट परिस्थिती आहे. असं वाटत होतं की जगूच नाही. जी आपली उमेद होती, म्हणजे ज्या उमेदीने आपण जे काम करत होतो, की ज्या उमेदीने आपल्याला पुढे जायचं होतं, ती पूर्ण नष्ट झाली होती. कशी साथ दिली या माऊलीनं तेव्हा? नाही, खूप साथ दिली, प्रश्नच नाही. त्यावेळेला तिने मग शेवटी स्वतः निर्णय घेतला, तुम्ही काय घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. कारण देणेकरी पैसे मागायला घरी यायचे, उत्तर काय द्यायचं? आज देईन, उद्या देईन, कधी देईन. देणेकरी यायला लागले तेव्हा आमचे जे दागदागिने होते गहाण ठेवून किंवा विकून आम्ही ते देणेकरांचं सगळं क्लिअर केलं, त्यांना क्लिअर केलं. आणि नंतर मग आपलं जगणं फक्त महत्वाचं आहे या गोष्टीकडे फक्त लक्ष दिलं. ते म्हणतात ना, परिस्थिती माणसाला शिकवते. त्यावेळेला मला जाणीव झाली की त्यावेळेला मग करायचं काय? घरात पण बसू शकत नाही, काही कामाला पण जाऊ शकत नाही, करणार काय? मग अशा त्यावेळेला एक अनुभव घेतला की जर आपण लागणाऱ्या म्हणजे घरात रोजच्या गरजेला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली तर आपल्याला त्याच्यातून 4 पैसे मिळू शकतील. आपल्याला घराच्या बाहेर पण जायची गरज लागणार नाहीत. घर बसल्या आपण ते आठवड्याभरासाठी काम करू शकतो. आठवड्याभरानंतर आठवड्या बाजारामध्ये विकू शकतो.
आणि आठवड्याला येणारा जो खर्च आहे तो आपल्या कुटुंबाचा आपण भागवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने मग पापडांचे लागणार काय, पापडच लागणार ना. मग पापडांची 1 किलो डाळीपासून सुरुवात केली. तेव्हा पैसे पण नव्हते माझ्याकडे. एक प्रयोग बघावा म्हणून मी ह्यांच्याकडे संकल्पना मांडली, बाबा असं असं करायचं मी ठरवले. ते म्हणते ठीक आहे, माझी काय हरकत नाही. ते ह्यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर मग मी त्या डाळीचे 1 किलोचे पापड बनवले आणि आठवडा बाजार वडखळला भरतो तिथे विकायला गेले. ते इतके म्हणजे मी गेले आणि ते 2-3 कोळणी ज्या होत्या त्यांनीच घेतले. मला इतकं समाधान, म्हणजे मला जो आजचा धंदा करताना किंवा व्यवसाय करताना किंवा पुरस्कार मिळताना आनंद झाला नाही, त्यावेळेला मला त्या 1 पहिल्या किलो पापडाचा पापडाचा आनंद झाला होता. म्हणजे त्यावेळेला माझा एक आत्मविश्वास, बाबा आपण आलोय बाहेर, आज मला पुढची ऑर्डर पण मिळाली. म्हणजे मी आनंदातच घरात गेले होते. 5 किलोचे पापड एका दिवसाला, उडदाचे ते पण, त्याला पीठ चेचावं लागतं, कुटावं लागतं, मळावं लागतं आणि लाटावं लागतात ते पापड. असे 5 किलोचे पापड मी एकटी करायचे घर बसले, सगळं घरातलं काम आवरून. जोपर्यंत 5 किलोचे पापड होते तोपर्यंत झोपायचं नाही, हा माझा ध्येय होता. मग एका बाजारात न थांबता त्यांना वाटायला लागले की आमचा पोयनाडला एक सोमवारचा बाजार असतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला सोमवारी पण घेऊन ये, तिकडे माझ्या मैत्रिणी तिथं पण असतात, तिला पण पाहिजे. मग माझा 2 दिवसाचा कार्यक्रम व्हायला लागला, सोमवार आणि शुक्रवार. कारण मी मजूरकर घेऊ शकत नव्हते, मला एकटीलाच करावं लागलं. माझ्या ह्या छोट्या मुली होत्या त्यावेळेला, 4थी आणि 4थीला वगैरे होत्या, 4थी 3रीला. त्यासुद्धा चिमुकल्या हाताने मला, मम्मी पापड संपेपर्यंत आपण झोपायचं नाही, कारण त्याने खाऊ मिळायचा. त्याच्यातून ड्रेस, आम्ही आठवड्यातून बाजारातून ड्रेस आणायचे, ही म्हणजे आवड झालेली. तेव्हा ह्यांची मदत कशी नाही, काही नाही, कारण तू करतेस त्याच्याने काही साध्य होणार नाही हे त्यांना वाटायचं त्यावेळेला. आणि ते मुळात नैराश्यात होते. हा, ते बोलायचे किती तू कंपनी टाकणार आहेस ह्या पापडाने, असं बोलायचे. आता काय म्हणणं विचारूया, थांबा. काय आता सांगा, आता काय मागे वळून बघताना काय वाटतंय? मागे वळून बघताना खूप म्हणजे जे तिचं ध्येय होतं ना, तर तिने साध्य केलं. आणि त्यावेळेला पाहिजे तसे सपोर्ट मी केलं नाही, करायला पाहिजे. पण मी मुलातच मीच खचलेलं होतं. पण तिने जे भरारी घेतली ती खरोखर अगदी शून्यातून घेतलेली. पण आता कसं वाटतंय माऊली? खूप समाधान वाटतंय. आणि म्हणजे कुठेतरी एक स्थिरता झालेली आहे. सगळंच म्हणजे शून्यातून निर्माण केलेलं पूर्ण म्हणजे फळं लागलेत त्या वृक्षाला, वटवृक्ष झालाय, फळं लागलेत. आणि मुळात मेन म्हणजे सगळे आनंदात आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जे पुरस्कार तुम्हाला मिळाले, हे पापड करत असताना आत्ता साधारण किती पापड करता की आता सुरू आहे? पापडाचा विषय जरासा कमी झाला. मग गटामध्ये 2007ला पदार्पण केलं. त्यावेळेला गटामध्ये आता सगळेजण उद्योग करतात, पापड लोणची सगळे असतात. मग आपण काहीतरी वेगळं करावं. आणि शेतीची पण आवड होती आम्हाला दोघांना पण. त्याच्यामुळे मग काय करायचं तर शेतीमधून समृद्धीकडे हे घोषवाक्य काढून आम्ही गटाची स्थापना केली. त्यावेळेला 2007ला गटाची स्थापना झाली. आणि नंतर मग असा प्रवास झाला की ह्यांचे मित्र हळद करायचे. ती हळद शेताच्या बांधावर लावली होती, बांधावरती 5 किलो लावली होती, 5 किलोच घेतली होती. पण 5 किलो घेऊन ते बियाणं केलं, त्याच्यापासून 50 किलोचं उत्पादन मिळतं. बरोबर. नंतर मग 5 किलोपासून 50 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. म्हणजे मनाला जरा समाधान वाटलं, शिवाय लक्ष द्यायला लागत नाही. ज्यावेळेला आम्हाला खरोखर परिस्थिती होती त्यावेळेला 25 टनापर्यंत आम्ही हळद केली. पहिल्या खेळामध्ये सोन्याची नथ मिस्टरांनी मिळवून दिली. आणि त्यामुळे आता दुसरं आव्हान आहे ते मुलासाठी आहे. मुलगा आईला बक्षीस मिळवून देणार का, आम्हाला बघायचं आहे. हे शब्दकोड आहे, यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जे कृषीशी संबंधित आहेत. तर यामध्ये दडलेल्या 5 वस्तू कुठल्या आहेत त्या शोधायच्या आहेत. हां, तुमची वेळ सुरू होते आत्ता. कढीपत्ता. हां, कढीपत्ता. हां, उभा पूर्ण लाईन. चला. 1. शेपूची भाजी. शेपू शेवटच्या लाईन मध्ये. हां, 3रा आणि 4था शब्द. 3रा आणि 4था. शेपू. हां, वरच्या शेवटच्या लाईन मध्ये. वांगी. अरे वा वा वा. आता बघा 3 उत्तर दिल्यामुळे आईला बाजूबंद मिळवून दिलेला आहे. बरोबर आहे, अभिनंदन. पण आणखीन 2 जर तुम्ही 30 सेकंदात सांगितली तर चांदीचं नाणं तुम्हाला मिळणार. तांदूळ. काकडी. म्हणजे असं. हा, अभिनंदन. झी मराठी कडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. शेतीच्या बाबतीत मला सांग. 2007ला जेव्हा पहिल्याच गट स्थापना केली तेव्हा आम्ही ग्रामसेवकाने सुचवलं की तुम्हाला व्यासपीठ म्हणून विक्रीसाठी प्रदर्शन आहे,
महालक्ष्मी सरस म्हणून. तुम्ही तुमची तयारी आहे काय? पण ते प्रदर्शन 15 दिवसाचं. मग तेव्हा हळदीचं उत्पादन केलेलं आम्ही, त्याची पावडर केलेली घरगुती. त्यावेळेला आमची प्रोसेस कमी झाल्यामुळे काळी पडलेली हळद, म्हणजे त्यामध्ये अनुभव नव्हता प्रोसेस करण्याचा. आणि मग ती हळद आता आमच्याकडे किती होती? फक्त त्यावेळेला 5-6 किलोच हळद होती. पावडर 5-6 किलो होती. पावडर जी केलेली आम्ही ती 6 किलो पावडर होती. आणि हा सगळा पसार होता विक्रीचा, म्हणजे गृह उद्योगाचा. मग त्यावेळेला ती हळद आता नेलंय तर मांडायला तर पाहिजे ना टेबलवर. ती प्रोसेस केलेली काळी होती. ती लाज वाटायची आम्हाला. बाकीच्यांची हळद म्हणजे सांगली, साताराची वगैरे वाईची पिवळी धमक, आणि आमची काळी हळद पण ओरिजिनल होती. इतका घमघमाट सुटायचा तिचा सुंदर सुगंध की बाजूचा कस्टमर आमच्या स्टॉलवर आकर्षित व्हायचा की बाबा हळद बघूया, हळदीचा वास येतो तुमच्याकडे, दाखवा ना हळद. आम्हाला दाखवायला लाज वाटायची. हा बघायला गेलो ती सुंदर हळद. आणि ती जे गावचे असतात, ओळखणारे असतात, ते लगेच ओळखतात की बाबा घरगुती हळद आणि आयुर्वेदिक आपल्याला उपयोगी होईल. त्यांनी आमच्याकडनं हळद नेली. मग नंतर मी डोकं चालवलं, ज्या वेळेला कसली हळद? मग मी म्हटलं आपण चंदन हळद म्हणून नाव दिलं तर काय फरक पडतो? मी विचारायचे तुम्ही ही हळद नेताय कशाला? त्यावेळेला ते सांगायचं आम्ही ही हळद चेहऱ्यासाठी, बाळाला देण्यासाठी असं वापर करतो. मग चेहऱ्यासाठी वापर, मग चंदन हळदचं नाव दिलं तर फरक काय पडतो? मग चंदन हळद म्हणून त्या मागणीकडून आमची म्हणजे हळद संपली. त्यावेळेला 500 रुपये किलोने आम्हाला दर मिळाला त्या हळदीचा 2007 साली. हा जो हे महत्वाचा जो आम्हाला आधार महत्वाचं म्हणजे काय, मार्केटमध्ये न संपणारा माल ती रिटर्न आम्हाला हाणायला लागली असते. कारण नेल्याशी कोणी 50 ग्रॅम शंकर फक्त लावण्यासाठीच, आणि त्यांना आम्ही प्रोसेस सांगायचो. पण तिला चंदन नाव दिल्यामुळे ती 2 दिवसामध्ये संपूर्ण हळद संपून गेली. आणि जर नाव दिलं नसतं तर ती हळद आमची परत आणायची. पण महत्वाचं म्हणजे माल ओरिजिनल होता, त्याच्यामुळे काही जरी आम्ही सांगितलं आणि जरी विकलं तरी ते परत येणार नव्हतं, याची आम्हाला विश्वास होता. आमच्या मालावर विश्वास होता. आणि मग तो मिळालेलं उत्पादन, होणारा उत्पादन, मिळालेली पैशाची किंमत हे लक्षात घेऊन मग आम्ही काय केलं, एक नियोजन ठेवलं, आपण हळदीची शेती करायची. मग त्याच्यामध्ये तिकडून मग हा प्रवास झाला. मला सुद्धा आता वाटायला लागलंय की भविष्यात हळदीची शेती करावी. आणि चांगलं तर म्हणजे 500 रुपये किलो, त्यावेळेला 60-70 रुपये किलो जी पावडर मार्केटमध्ये मिळते त्यावेळेला मिळायची, ते आम्ही 500 रुपये किलोने विकली. आणि 500 रुपये किलो लोकांनी घेतली. गप्पा इथे संपणार नाहीत. या कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. या आजच्या पहिल्या भागाची सांगता होत असताना आज आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा आहेत, पण या माऊलीचा सन्मान अजूनही बाकी आहे. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत या कुटुंबाला होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.